सत्तेवर होतं आमचं सगळं पुरोगामित्व ज्यांच्यापाशी जाऊन थांबतं त्या पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं। आपल्या सरकारच्या काळामध्ये आपला मुख्यमंत्री असताना आपला गृहमंत्री असताना या पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांचा खून पोलीस आयुक्तालयामध्ये प्लॅंचेट सारखा पांचेट प्रकार करून गेला। त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं पुरोगामित्व झक मारायला गेलं होतं का? ज्यांना ज्यांना आमचं बोलणं अडचणीचं असेल त्यांची माफी मागतो, पण आम्हाला बोलू द्या। अजूनही त्या अहवालावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। काय तपास लावला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा? अडचणीच्या जागा मोकळ्या राहिली तर चालतील, त्या बहून गेल्याची जबाबदारी त्याच पक्षातले लोक घेतील याची आम्हाला खात्री आहे, पण आपला आवाज पोचलाच पाहिजे। काय भूमिका होती पृथ्वीराज चव्हाणांची त्या काळामध्ये? गुलाबराव पवलांवर काय कारवाई केली आपण? प्लॅंचेटचा प्रकार झाला हे दणदणीत सत्य आहे। त्याची 1000 पानाची फाईल दिल्लीहून आलेल्या पत्रकाराने यांना सादर केलेली आहे। चौकशीसाठी कधीही बोलवा, माझी यायची तयारी आहे असं आशिष खेतान यांनी सांगितलेलं आहे। चौकशीचं नाटक केलं, करू द्या। अहवाल आला म्हणले, येऊ द्या। त्या अहवालामध्ये तर तुम्ही म्हणा ना की गुलाबराव पवलांनी असं काहीही केलेलं नाही। जर तसं काही केलेलं नसेल आणि त्यांनी काही केलेलं असेल असा वाईट प्रकार, तर त्यांना तुम्ही शिक्षा द्या। तुम्ही 1 वर्षभरामध्ये त्यांना शिक्षाही दिली नाही आणि त्यांनी असा प्रकार केला नाही असंही म्हणले नाही। असं का वागले तुम्ही? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल। तुम्ही जुन्या काळामध्ये किती पुरोगामी होते आणि प्रतिगामी होते आम्हाला माहित नाही, आम्ही ते पाहिलेलं नाही। आम्ही जे पाहिलं ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हातात, तुमच्या हातात सत्य असताना हत्या झाली। तुमच्या हातात सत्ता असताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची विटंबना या पुण्यामध्ये झाली, हे आम्ही पाहिलेलं आहे। आणि आम्ही जेवढं पाहिलं तेवढंच बोलणारी पिढी आहे, ऐकण्यावर आम्ही जाणार नाही। हा पक्षाचा बोंधूपणा तुम्हाला मला उघडा पाडावा लागेल। शिवसंग्राम आणि रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या नेत्यांनी आम्हाला येऊन पाठिंबा दिला, आम्हाला आनंद झाला। या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती आहे, आपल्या पक्षाच्या प्रमुखांना सांगा पाठिंबा काढून घ्यायला या सरकारचा। आणि जर सांगणार नसाल तर हा पाठिंबा आहे दुटप्पीपणा आहे, किंवा तुमचा इथला आम्हाला दिलेला सरकारला दिलेला पाठिंबा हातात दुटप्पीपणा आहे, किंवा इथं दिलेला पाठिंबा हातात दुटप्पीपणा आहे। तुम्हाला एक बाजू घ्यावीच लागेल, दोन बाजू आम्ही सहन नाही करणार। या पुण्यामध्ये 150 वर्षापूर्वी आगरकरांची प्रेत यात्रा काढली। आम्ही पुढारलो असं म्हणतो या काळाला, आम्ही सुधारलो असं म्हणतो। 150 वर्षानंतर या पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, अमृत गोविंद पानसरे यांची हत्या झाली। 150 वर्षापूर्वी इथले सनातनी प्रेत यात्रा करायचे, आज ते आमचं प्रेत उचलायला भाग पाडतायत। ते वास्तव आहे म्हणून आम्ही चिडतोय, आमची चिड तुम्हाला समजून घ्यावीच लागेल। आम्ही 6 दिवस उपोषणाला बसलो, उपोषणाला आम्ही बसलो म्हणून सरकार हत्यारांना शोधणार नाही, हे काय दगडावरची रेष आहे। आम्ही एवढे भाबडे नाही आहोत, आम्ही एवढे भोंदू नाही आहोत, आम्ही एवढे बालिश नाही आहोत। आमच्या उपोषणाचा त्यांच्या कातडीवर गेल्याचा कसलाही परिणाम होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे। मात्र या 2 आमच्या बापांच्या खुनाने जे दुःख झालं त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आम्ही उपोषण केलं। आजपासून आमचा संताप सुरू झाला, आमचं दुःख संपलं। 6 दिवसामध्ये आम्ही आत्मक्लेश करून आमचं दुःख संपवलं। इथून पुढे दिसेल तो आमचा संताप दिसेल। का संताप करायचा नाही? भारतीय राज्यघटनेतल्या सरनाम्यातले समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द तुम्ही 26 जानेवारीच्या जाहिरातीतून उडवले, हे खरं आहे की नाही? तुम्ही पाहिले की नाही? आणि समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द घटनेच्या सरनाम्यातून निघतो आणि काही काळातच या विचारांचा प्रचार करण्याचा विडा उचलणाऱ्या माणसाचा खून होतो। यातच दंड आहे, खून कुणी केला आहे आम्हाला चौकशांची गरज नाही। माझ्याकडून हे भाडोत्री असतील, त्याच्या मागचं मास्टर माइंड वाचलं जो संसदेमध्ये बसून घटनेच्या सरनाम्यातला समाजवाद धर्मनिरपेक्षता शब्द डिलीट करतो आणि इकडे गोळ्या घालतो, हे कोण आहे नकळले पत आम्ही भाबले नाही आहोत। संसदेमध्ये
कामगार कायदे बदलण्यात येत आहेत, त्यासाठी ऑर्डिनन्स आणला, बळजबरीने आणला आणि इकडे कामगार नेत्याची गोळ्या घालून हत्या केली. आम्हाला समजत नाही. छाती ठोकून तुम्ही काय बोलले सभेमध्ये, काय बोलले भाषणामध्ये? आम्ही सुशासन देऊ म्हणे, सुशासन, गुड गव्हर्नन्स देऊ असं म्हणाले. गुड गव्हर्नन्स मध्ये लॉ अँड ऑर्डर पहिला मुद्दा आहे. हे नक्की पटपण आम्ही बालिश नाही आहोत. दिवसाढवळ्या खून होत आहेत, पोलीस यंत्रणेची चूक नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्यवस्थेचा दोष आहे म्हणाले. अरे मुलका सत्तेत बसायचा अधिकार आहे का तुला? तू मुख्यमंत्री आहेस म्हणजे व्यवस्थेचा तू प्रमुख आहे. आणि जर असेलच व्यवस्थेची चूक तर त्याची नैतिक जबाबदारी दे आणि आजच्या आज राजीनामा दे. व्यवस्थेचा दोष आहे. व्यवस्था तुम्ही हातात घेतली. पुरोगामित्वाचा टेंबा पिटणाऱ्याच्या काळामध्ये सनातनी विचाराचे लोक प्रशासनामध्ये होते, त्यांच्या पक्षामध्ये होते. आता त्या विचारांच्या लोकांच्या हातात आपण अनावधानाने सत्ता दिलेली आहे. त्याची ही फळं भोगायची वेळ आलेली आहे. इतक्या लवकर हे उठतील मागतील असं वाटलं नव्हतं. इतक्या लवकर हे खून करतील, आमच्या जीवावर उठतील असं वाटलं नव्हतं. पण अवघ्या 6 महिन्यामध्ये यांचा विखारी चेहरा आपल्या समोर आलेला आहे. 6 दिवस आम्ही इथं बसून समोर असलेली शंकराची मूर्ती पाहतोय. डोळे झाकून शांत स्तब्ध बसलेला शंकर आहे. दोन्ही डोळे झाकलेले आहेत. ही भारताची जनता दिसते मला त्या शंकराच्या मूर्तीमध्ये. पण त्यांनी हे विसरायचं नाही की त्या शंकराला 3रा डोळा असतो आणि तो डोळा दिल्लीमध्ये उडून दाखवला आहे. तुमच्या अवकाश दाखवली सुशासनाची. तुमच्या विकासाचं स्वप्न किती खोटं आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवलं. काय तपास करताय तुम्ही? पानसरेंना गोळ्या घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं, आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. हाच काय योग्य दिशेने तपास सुरू? दाभोळकरांचा झाला तसाच तपास तुम्ही याचाही करणार आहात. मग माझे मित्र म्हणाले, आमचे सहकारी परशुराम वाडेकर म्हणाले की तुम्ही खून कशासाठी केला आणि कुणी केला हे सांगा छाती ठोकून पुढे येऊन. परशुरामजी ते इतिहासापासून शिकतात, आपण शिकत नाही आहोत. गांधीचा खून त्यांनी केला आणि आम्ही या कारणासाठी केला असं सांगितलं. 60 वर्ष बदनाम झाले आणि सत्यवलेला 60 वर्ष लागले. ती चूक ते पुन्हा करणार नाहीयेत, ते नाव सांगणार नाहीयेत, ते जबाबदारी घेणार नाहीयेत. काय आहे? माझ्यासारखी पिढी विकासाचं स्वप्न बघून त्यांच्याकडे गेली. माझ्यासारखी पिढी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युपीए सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळून त्यांच्याकडे गेली. पण हे आणि ते दोघं मिळून समाजवाद्यांना, कम्युनिस्टांना, ख्रिश्चनांना, मुस्लिमांना, दलितांना, आदिवासींना, कामगारांना देशभरीला लावण्यासाठी बसलेले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं शिष्टमंडळ मागील 2 महिन्यापासून पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मागते. पांचटपणे गप्पा मारणाऱ्या, मन की बात जगाला सांगणाऱ्या पंतप्रधानांना हमारे मन की बात सोचने के लिए टाइम नहीं मिल रहा. क्यों नहीं मिल रहा? परवा मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर, अतुल पेटे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये शिष्टमंडळ होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन धडका मारले, आम्हाला वेळ द्या. वेळ देत नाहीयेत भेटायला. देत नाही होत असंही म्हणत नाहीयेत, पण वेळ देत नाहीयेत. हे काय आहे लक्षात येत नाही आमच्या? आम्हाला कोणाची मतं मागायची नाहीत, आम्हाला राजकारण करायचं नाही. आमच्या बापांचे जीव वाचवायचे आम्हाला. म्हणून आम्ही गोल गोल नाही बोलणार. म्हणून आम्ही कोणाला वाईट वाटेल ती राग येईल आम्ही नाही बोलणार. आमचे 2 बाप या व्यवस्थेला हिसकावून घेतलेले आहेत, त्याचा संताप आम्ही व्यक्त करणारच. आणि मुद्दामून 4 महापुरुषांचे फोटो लावून इथं आंदोलन सुरू केलं. पहिला फोटो होता महात्मा गांधींचा. आमच्या सगळी ज्येष्ठ मंडळी आम्हाला इथे येऊन सांगत होती की उपोषण हे आता इतक्या सहजपणे वापरायचं नाहीये. आंदोलनातला सगळ्यात शेवटचा मार्ग म्हणजे उपोषण असतो. आम्ही आमचा सुरुवातीचा मार्ग म्हणजे उपोषण ठरवलाय. शेवटचा मार्ग काय असेल हे इथल्या व्यवस्थेच्या उत्तरात दडलेला आहे. आमचा दुसरा फोटो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आमचा 3रा फोटो होता भगतसिंगाचा. 4था फोटो होता आणि औरंगजेबासारख्या विरोधामध्ये तलवार घेऊन इथला मावळा उठल्याचं प्रतीक जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा होता. आणि तो मार्ग ही व्यवस्था आम्हाला वापरायला भाग पाडणार नाही असा माझा विश्वास आहे. पोलीस यंत्रणेला दोष देऊ नका, हे तुमचं स्टेटमेंट आहे. महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस अधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे, जर तुम्ही खरंच तपास करत असाल, जर तुम्ही खरंच मेहनत घेत असाल, जर तुम्हाला खरंच वेळ पाहिजे असेल, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल, तर जोपर्यंत नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लागणार नाही तोपर्यंत पगाराचा 1 रुपयालाही हात लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण तो पगार तुम्हाला पंतप्रधान देत नाही, तो पगार तुम्हाला मुख्यमंत्री देत नाही, तो पगार मी आणि माझे बांधव देतात.
माझ्या खिशातला पैसा आहे म्हणून माझ्या बापाचा शोध तुम्ही लावलाच पाहिजे. तुम्हाला अन्नाचा घास गोड कसा लागतो? दिवसाढवळ्या 82 वर्षाच्या म्हाताऱ्याचा खून होतो, त्यांच्या पत्नीवर हल्ला होतो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा हल्ला होतो, काहीच कसं वाटत नाही. माझे पोलीस मित्र, आमचे चांगले मित्र झाले या चौकीमधले लोक. ही सगळी लाईटची व्यवस्था पोलिसांनी दिली आहे. त्या व्यवस्थेमध्ये ही माणुसकी जिवंत आहे याच्यावर आमचा विश्वास आहे. ती एका दिवशी प्रगटेल आणि या खुनाचा छडा लावेल असा भाबडा आशावाद अजून आमच्या मनामध्ये आहे. माझे पोलीस मित्र मला म्हणाले, अहो ही खूप सज्जन माणसं होती, संत माणसं होती, त्यांना मारण्याचा छडा लागेल आणि देव त्यांना वरून बघेल. अरे इथं तर गोंड पेट खातंय, आम्ही देव मानणारे नव्हतो म्हणून देव पण आमच्या खुनाची वाचा फोडणार नाही. मला सांगायला अत्यंत दुःख होतं की आमच्या काय बोलण्यामुळे आमची मंडळी काय दुखावली असते. काय नव्हतं उल्हास दादा हे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांच्याकडे राजकारणातला रोल मॉडेल म्हणून बघतो. ज्या पुण्यामध्ये कलमारी नावाचा भ्रष्ट काँग्रेसी पुढारी पोचला जातो त्याच पुण्यामध्ये उल्हास दादा सारखा सज्जन माणूसही असतो. पण आमचा संताप ऐकून घेणे एवढा संयम तुम्ही आता दाखवायलाच हवा. तुम्ही आमचा संताप दिराजाला कोण गोळ्या घालत नाही. भ्रष्टाचार करणाऱ्याला, सिंचनात पैसे खाणाऱ्याला, विजेमध्ये, रस्त्यामध्ये, गटारामध्ये पैसे खाणाऱ्याला कोण गोळ्या घालत नाही. या समाजामध्ये अतिशय बँकेच्या अकाउंटमध्ये 100-200 रुपये सुद्धा नसणाऱ्या दाभोळकर आणि पानसरेंना गोळ्या घातल्या जात आहेत. आणि इथली वृत्तपत्र त्यांचे वैयक्तिक काहीतरी वाद असतील ते तपासा म्हणून तुमच्या माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी संशयाचं बळाव निर्माण करत आहेत. महात्मा गांधीचा खून केला त्यावेळेच्या लोकांनी असंच सांगितलं, 55 कोटी दिले म्हणून आम्ही खून केला. खरं कारण ते नव्हतं. सनातन धर्मावर बंदी घालायचा प्रस्ताव युपीए सरकारच्या काळामध्ये पेंडिंग होता. काय केलं या पुरोगामी सरकारनं त्या काळात? अतिशय विखारी, विद्वेष पसरवणारी, संताप आणणारी वक्तव्य आणि लिखाण आणि त्यांच्या चित्रावर फुल्या मारण्याचं काम ही संघटना करते. उघड फेसबुकवर त्यांच्या कमेंट आहेत. पानसरे 81 वर ऑल आउट अशी त्यांची पोस्ट आहे. का सायबर क्राईम पोलिसांचा नाही का झोपी गेला का? आम्ही सभा घेतोय, रस्त्यावर आमची 4 माणसं जास्त झाली तर 7 पोलीस आम्हाला ढकलायला इथं उपस्थित आहेत आणि फेसबुकवर गोविंदराव पानसरे यांच्या मृत्यूचं सेलिब्रेशन करणारे तुम्हाला का सापडत नाहीये? हे तुमचं काय षडयंत्र आहे? इथल्या पोलीस यंत्रणेला खरोखर भारतीय प्रशासनाची जी चौकट आहे, तिला मिळालेली जी प्रतिष्ठा आहे, तिला मिळालेले जे स्वातंत्र्य आहे, तिला मिळालेले जे अधिकार आहेत, त्याला जागायचं असेल तर कृपया तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारसरणीच्या, कोणत्याही पुढाऱ्याच्या मनानुसार काम करू नका. आम्ही उद्या प्रशासनात येणार आहोत. आम्ही प्रशासनात येण्याची तयारी करत आहोत. आम्हाला शिकवलं जातं की भारतीय राजकारण वेगळं आणि भारतीय प्रशासन वेगळं. काय करतं हे प्रशासन? गोविंद पानसरे यांचं पार्थिव मुंबई विमानतळावर 1.5 तास बसून होतं. आम्ही विसरत नाही. लहान सहान गोष्टीची नोंद घेतो आम्ही. का कोणता अधिकारी नव्हता? का कोणता मंत्री नव्हता? आमच्या भोसले नावाच्या आमदाराच्या मुलाच्या लेकाच्या वाढदिवसाला जायला पालकमंत्र्यांना वेळ असतो, पण गोविंद पानसरे यांचं पार्थिव मुंबई विमानतळावर 1.5 तास बसून असतं. फोटोकारचा घोळ घातला म्हणून. हे कळत नाही मला. चंद्रकांत पाटील सहकार मंत्री म्हणाले कोल्हापूरमध्ये की राजकीय नेत्यांना वैयक्तिक आयुष्य पण असतं आणि त्यांच्या आयुष्याच्या इतरही बाजू असू शकतात. काय म्हणायचंय तुम्हाला? पुन्हा खून करताय तुम्ही. गोळ्या मारणाऱ्यांनी शरीर संपवलं, पण ही माणसं या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी संशयाचं बळाव निर्माण करत आहेत. हा आमचा संताप आहे. हा संताप व्यक्त करण्यासाठीच हे व्यासपीठ आम्ही मुद्दाम म्हणून तयार केलं. पोराचे बापाचे जोडे पोराला यायले की बापानं कसं वागायचं, काय करायचं, व्यवहारात कोणते निर्णय घ्यायचे हे सांगायचं नाही, अशी भारतीय संस्कृती आहे. तुमचे जोडे जरा आम्हाला घालू द्या. काय चुकत असेल तर कान करायची आणि 2 फटके द्यायची जबाबदारी तुमची आहेच. ती आम्ही कधीच नाकारणार नाही. उद्धटपणा कधीच होणार नाही. तुम्ही हे का सांगितलं, कशासाठी सांगितलं असं आमच्याकडून कधीच येणार नाही. कारण आम्ही गांधी आणि साने गुरुजींना पण वाचलेला आहे. वरिष्ठांचा आदर, वरिष्ठांचा मान काय असतो हे पण पाहिलेलं आहे. पण माझ्या तरुण साथीदार जरी वयाने 81 वर्ष असले तरी माझ्यापेक्षा बुलंद तोफ असलेले गोविंद पानसरे यांचा जेव्हा खून होतो त्यावेळेस मला वेदना होता. कोण होते गोविंद पानसरे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते गोविंद पानसरे. शाहीर अण्णाभाऊ साठेंचे सहकारी होते गोविंद पानसरे. अहमद शेखांचे सहकारी होते गोविंद पानसरे. सत्यशोधक होते गोविंद पानसरे. टेलर मशीन शिवणाऱ्यापासून, घर कामगार करणाऱ्या मोलकर्णीपासून, रिक्षावाल्यापासून आता आलेले माझे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारापर्यंतची संघटना बांधलेला माणूस
गोविंद पानसरे होता, दलितांचा साथी होता, कम्युनिस्टांचा साथी होता, समाजवाद्यांचा मित्र होता, सत्यशोधकांचा आर्धदूत होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता गोविंद पानसरे. कोणाची अडचण झाली मग, कोणाला अडचण झाली, हे सगळे समूह जर पानसरेंच्या मागे होते तर असा कोणता समूह आहे जो पानसरेंच्या लिखाणामुळे, पानसरेंच्या भाषणामुळे आणि पानसरेंच्या काम करण्यामुळे अडचणीचा ठरला असता? तो माहित नाही का आम्हाला? माहित आहे. त्या समूहाला इथून पुढे आम्ही इशारा देतो की आम्हाला गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करू द्या, आम्हाला गांधीजींच्या मार्गाने काम करू द्या, आम्हाला साने गुरुजींच्या मार्गाने, भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने आम्हाला जगू द्या. जर तुम्ही असेच खून पाडणार असाल तर माझं आवाहन आहे, इथून पुढे तुम्ही नुसता प्रयत्न करून बघा. खून पाडायची गोष्ट लांबच आहे. आमच्या सगळ्या वडीलधाऱ्या माणसांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची घ्यायची गरज नाही. आम्ही घ्यायला खंबीर आहोत, खंबीर आहोत आम्ही. काही चुकीचे दोन शब्द बोललेलो असेल माफ करा. पहिला प्रयत्न होता, हा संताप होता, तुम्ही समजून घेईल या अपेक्षेसह बोलतो. ही तगमग 6 दिवस पोटात अन्न नसलेल्या कार्यकर्त्याची तगमग आहे. पोट भरून जेवला असतो तर माझा आवाज आणखी लांब गेला असता. माफ करा. धन्यवाद. कॉम्रेड गोविंद पानसरे लाल सलाम.